शिंदे सेना करणार भाजपचा गेम। भिवंडीत भाजप शिंदे सेनेत फूट। सत्तेचं समीकरण बदलणार, कोण किंगमेकर ठरणार? महापालिका निवडणूक झाली। राज्यातील 29 पैकी 28 महापालिकांच्या महापौरांची निवडही झाली। मात्र अजूनही भिवंडीचा तिढा काही सुटलेला नाही। त्यातच आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या भाजपचा गेम करण्यासाठी शिवसेनेनं थेट महापौर आणि उपमहापौर पदासाठी शड्डू ठोकलाय। महापौरासाठीचं शिवसेनेकडनं करण्याबाबतचं तशा स्वरूपाचं शिवसेनेची भूमिका होती, परंतु विलास पाटीलवर पोलीस कारवाई झाल्यामुळं शिवसेनेचे महापौरासाठीचं उमेदवार आणि उपमहापौरासाठीचं उमेदवार उद्या दोन्ही फॉर्म जे आहे शिवसेना भरणार आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे भिवंडी निजामपूर महापालिकेचा निकाल लागताच कोणार्क विकास आघाडी आणि शिंदे सेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। याच दरम्यान विलास पाटील यांना जुन्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। त्यामुळे भिवंडीत राजकीय वातावरण तापलं होतं। त्यातच आता विलास पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय। मात्र भिवंडीतील संख्याबळ कसं आहे पाहूया। भिवंडी महापालिकेत 90 जागा आहेत। त्यापैकी भाजपनं 22 जागा जिंकल्यात, काँग्रेसनं 30, शिंदे सेनेनं 12, तर पवारांच्या राष्ट्रवादीनंही 12 जागा जिंकल्यात। दुसरीकडे भिवंडी विकास आघाडीचे 3, समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आलाय। आता शिंदे सेनेकडे केवळ 12 नगरसेवकांचं संख्याबळ असतानाही शिंदे सेनेनं आपली ताकद 4 जागा असलेल्या कोणार्क विकास आघाडीच्या मागे उभे करण्यामागे नेमकी काय शक्यता आहे पाहूयात। महापौर उपमहापौर पदासह महत्वाच्या पदांसाठी बार्गेनिंग सुरू आहे। महत्वाची पदं न दिल्यास भाजपचं समीकरण बिघडवण्याचा डाव आहे। मतांची विभागणी झाली तर काँग्रेसचा महापौर निश्चित आहे। आधीच शिंदेंनी कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर महापालिकेत आकड्यांचं समीकरण जुळवून भाजपची कोंडी केली। आता शिंदे सेना कोणार्क विकास आघाडीचं संख्याबळ पाहता भिवंडीत सत्ता स्थापन करणं शिंदे सेनेच्या दृष्टीनं कठीण आहे। त्यानंतरही शिंदे सेना महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उतरल्यामुळं भाजपची अडचण वाढली आहे। त्यामुळे भाजप सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी 2 पावलं मागे जाऊन शिंदेंच्या हार्ड बार्गेनिंग पुढे माघार घेणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। फैयाज शेखचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।